डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। नमस्कार, मी सौ समता जगन्नाथ पावसकर, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट अक्रू दीक्षित या शाळेची मुख्याध्यापिका। डोंबिवलीच्या या शाळेत सतत नाविन्यपूर्ण कार्यक्रम होत असतात। या शाळेचा वयोगट विद्यार्थ्यांसाठी 3 ते 9 वयोगट आहे। पूर्व प्राथमिक प्राथमिक विभागात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। त्यापैकी आज गंमत लोकरीची खास हा नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही विद्यार्थी आणि पालकांसाठी आयोजित केला होता। पालकांनी खूप छान प्रतिसाद दिला। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनीही लोकरीचे वस्तू कशा बनवायचे हे शिकून घेतलं। यामध्ये अदिती चौधरी मॅडम आणि तेजस्विनी हिने खूप मोलाची साथ दिली आणि या कार्यक्रमाची खूप सुंदर रंगत आणली। सर्व विद्यार्थी, पालक आणि निमंत्रित मंडळी यांचे धन्यवाद। नमस्कार, मी अदिती अजय चौधरी। ॲक्च्युली मी SNDT ची कोऑर्डिनेटर आहे, पण आज आम्ही इथे SV जोशी प्रायमरी सेक्शनला पावसकर मॅडम ज्या आमच्या इकडच्या प्रिन्सिपल आहेत, ते नेहमी ॲक्टिव्हिटी करत असतात काय ना काय पालकांसाठी, त्यांच्या आजी आजोबांसाठी त्यांच्या नेहमी काय ना काय उपक्रम होत असतो। तर आज आम्ही खास पालकांसाठी आणि स्टुडंटसाठी एक पाईप क्लीनर आणि क्रॉकेटचा एक वर्कशॉप कंडक्ट केलेला। बऱ्याच पालकांनी त्याच्यात सहकार्य दिलं, आम्हाला समावेश होता, बऱ्याचजणी पार्टिसिपेट केलं आणि खूप आवडीने त्यांनी त्याच्यात भाग घेतले। काही स्टुडंट्सने स्वतःचे नीडल्स, लोकर वगैरे आणून 1 तासात त्यांनीही तो कार्यक्रम मध्ये खूप मजा केली, एन्जॉय केलं। आणि मॅडमचे नेहमीच उपक्रम होत असतात, म्हणजे आज हा नवीन नाहीये, त्या नेहमीच काय ना काय शाळेसाठी वगैरे त्या करतच असतात। तर त्यांच्या अचानक मनात आलं की पालकांसाठी काहीतरी करावं, ज्या बायका घरी बसतात सणासुदीला। तर आता जस्ट गणपती आला म्हणून आम्ही हे वर्कशॉप कंडक्ट केलं, जेणेकरून त्या काही ज्या महिला आहेत त्या घरून काहीतरी हे करू शकतात आणि ते बाहेर त्या सेंड करू शकतात, या काही घरी बसून त्या बिझनेस करू शकतात। तर आम्ही हा उपक्रम केलेला आणि तो खूप छान झाला। त्यासाठी खरंच पावसकर मॅडमचे मी कौतुक करते आणि त्यांचे आभारी म्हणते की त्यांनी मला या इव्हेंटला बोलवलं, ॲज अ गेस्ट मी होती आणि मला खूप आवडलं हा कार्यक्रम। तर त्यांना मी खूप शुभेच्छा देते आणि सगळ्या पालकांनाही शुभेच्छा देते। थँक्यू सो मच। नमस्कार, मी संगीत शिक्षिका सौ प्रतिमा खाणे। मी जयची अक्रू दीक्षित शाळा त्या शाळेमध्ये संगीत शिक्षिका होते। आमच्या शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचा वयोगट आहे 3 ते 9। त्या मुलांसाठी आम्ही विविध कार्यक्रम राबवत असतो। असं आत्ताच आषाढी एकादशीचा पण कार्यक्रम झाला आहे। आता आम्ही गंमत लोकरीची म्हणून हा कार्यक्रम घेतला आहे। अतिशय छान पैकी आदिती मॅडमच्या, तेजस्विनी म्हणून ज्या आहेत त्यांनी हा कार्यक्रम आम्हाला अतिशय उत्कृष्टरित्या करून दिला आहे। सगळ्यांना आम्हाला खूप लाभ त्याचा मिळाला आहे। आम्ही असे कार्यक्रम सारखे घेत असतो। त्यांचे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका पावसकर मॅडम त्यांचे धन्यवाद। तेजस्विनी मॅडमने आम्हाला गुलाबाचं फूल किंवा काही किचन्स, मोबाईल कव्हर, सूर्यफुलं, जास्वंदाचं फूल असं अतिशय उत्कृष्टरित्या बनवायला शिकवलं आहे। आमच्या मुलांना त्याचा लाभ घेता आला आहे। त्यांचे धन्यवाद। नमस्कार, माझं नाव दिशा देवेंद्र महाडिक, माझ्या मुलाचं नाव आहे रायबा देवेंद्र महाडिक। माझा मुलगा बालवर्गापासून या SV जोशी या शाळेमध्ये शिकत आहे। या शाळेमध्ये खूप छान संस्कार दिले जातात। पावसकर मॅडम खूप छान उपक्रम या शाळेत राबवत असतात। आत्ताचा पण उपक्रम आहे गंमत लोकरीची, खूप छान उपक्रम आहे पालकांसाठी आणि मुलांसाठी। तर अजून अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना छंद जोपासायला मिळतात, त्यामुळे मी शिक्षक आणि प्रिन्सिपल मॅडम पावसकर मॅडम यांचे खूप धन्यवाद करत आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव कस्तुरी निमकर आहे आणि माझी मुलगी अक्रू प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहे। इथे नवनवीन उपक्रम राबवले जातात, मुलांसाठी सुद्धा आणि पालकांसाठी सुद्धा। नवनवीन आम्हा लोकांना पण शिकायला मिळतं आणि मुलांनाही शिकायला मिळतं। इथले आमचे प्रिन्सिपल मॅडम व आमच्या टीचर खूप छान प्रतिसाद सुद्धा देतात।
त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कस्तुरी योगेश नागती. आज या डोंबिवलीमधील जे AE अक्रू दीक्षित जी शाळा आहे, प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, या शाळेत मी गेल्या 5 वर्षापासून माझी मुलगी शाळेत शिकत आहे. आता दुसरी मुलगी जी शाळेत शिकत आहे, 2 वर्ष झाले. या शाळेमध्ये खूप काही चांगले चांगले कार्यक्रम होतात. आज जो कार्यक्रम आहे गंमत लोकरीची खास असा जो कार्यक्रम आहे तो असं म्हणजे खूप वेगवेगळे शाळेत कार्यक्रम होतात. त्या शाळेमध्ये मुलांसाठी सुद्धा आणि पालकांसाठी चांगले चांगले खूप उपक्रम केले जातात. सो त्याच्यासाठी खरंच खूप धन्यवाद, शाळेचे खूप आभार मानू इच्छिते. शिक्षकांचे, पालकांचे आणि मुलांसाठी चांगले कार्यक्रम होत असल्यामुळे खूप शाळा चांगली आहे आणि